मेलोनीच्या इटलीतील एक विषारी कंपनी आपल्या कोकणात आणली गेली आहे। या कंपनीमुळे इटलीत प्रदूषण, हवा आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम झाले होते। म्हणून या कंपनीला इटलीतून अक्षरशः हाकलून लावलं गेलं। पण दुर्दैवाने तीच कंपनी आता आपल्या कोकणात सेटल होते। पण मग नेमकी ती कंपनी कोणती? ती इटलीत जर बॅन झाली, मग तरीही तिला कोकणात का आणलं गेलं? त्या कंपनीचा तो भयंकर किस्सा आहे तरी काय? सगळं काही सांगते, कारण विषय आता आपल्या महाराष्ट्राचं हळवं काळीज असलेल्या कोकणाचा आहे। इटलीत मिटेनी एसपीए नावाची एक विषारी केमिकल कंपनी होती। या कंपनीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सतत गंभीर हेल्थ इश्यू व्हायचे। ज्यावेळेस या आजारांचं प्रमाण जास्त वाढत गेलं, त्यावेळी या लोकांची मेडिकल टेस्ट करण्यात आली। त्यातून एक धक्कादायक बाब समोर आली। टेस्ट केलेल्या लोकांच्या रक्तात PFAS हा अत्यंत घातक केमिकल आढळून आला। याच केमिकलला फॉरेवर केमिकल अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं। हा केमिकल इतका घातक आहे, जर का एखाद्याच्या शरीरात किंवा निसर्गात मिसळलाच तर तो फॉरेवर म्हणजेच दीर्घकाळ टिकून राहतो, तो नष्टही होत नाही। मेडिकल रिपोर्ट नुसार मानवी शरीरात या केमिकलचं प्रमाण 8 नॅनोग्राम पेक्षा जास्त असू नये, पण ज्या लोकांची टेस्ट केली गेली त्यांच्या शरीरात याचं प्रमाण तब्बल 91,000 पेक्षा जास्त नॅनोग्राम इतकं आढळून आलं। आणि याचाच फटका इटलीतील 3.5 लाख लोकांना बसला, ज्यातून अनेकांना कॅन्सर, थायरॉइड, स्त्रियांना प्रेग्नेन्सीत अडचण अशा अत्यंत गंभीर आजारांना तोंड द्यावं लागलं। या गंभीर प्रकरणानंतर ही कंपनी 2018 मध्ये इटलीत बंद केली गेली आणि सोबतच इटलीतील न्यायालयानं कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। पण दुर्दैव बघा, हीच कंपनी आता आपल्या कोकणात आणली गेली। इटलीच्या या कंपनीचा 2019 मध्ये लिलाव सुरू होता। त्यावेळी अनेक देशांची या लिलावाला हजेरी होती। याच लिलावात एकाच कंपनीने बोली लावली आणि ती कंपनी होती विवा लाईफ सायन्सेस। ही कंपनी भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक्स इंडस्ट्रीची एक उपकंपनी आहे। या विषारी कंपनीची सगळी सामग्री, टेक्नॉलॉजी आणि पेटंट्स भारतात आणले गेले आणि आता ही कंपनी रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDC मध्ये दाखल करण्यात आली आहे। हे सगळे पुरावे स्वतः कंपनीनेच दिले आहेत। म्हणजे ज्या इटलीत ही विषारी कंपनी बॅन केली गेली आहे, तीच कंपनी आपल्या कोकणात आता विष ओकायला आली आहे। आणि याला जर का आपण खरंच विकास म्हणत असू, तर हा सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरतोय। म्हणून अशा विषारी कंपनींना जर भारतात येण्यापासून रोखायचं आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना जागरूक करा।